टीईटी परीक्षेचा इंग्रजी अभ्यासक्रम. अनेकांना हा थोडा अवघड वाटतो नाही का? पण अजिबात काळजी करू नका. आज आपण हा सगळा अभ्यासक्रम इतक्या सोप्या पद्धतीने समजून घेणार आहोत की टीचर ते एलिजिबल टीचर हा प्रवास एकदम सोपा वाटेल. चला तर मग सुरुवात करूया. तर मग सगळ्यात मोठा प्रश्न, टीट परीक्षेतले इंग्रजीचे हे 30 गुण मिळवायचे कसे? अनेकांना हे एक मोठं आव्हान वाटतं. पण खरं सांगायचं तर योग्य मार्गदर्शन आणि नियोजन केलं ना तर हे नक्कीच शक्य आहे. बघूया हा विभाग इतका महत्वाचा का आहे. तब्बल 30 गुण हे खूप महत्वाचे आहेत. म्हणजे बघा, हे 30 गुण आपल्या एकूण स्कोअरमध्ये खूप मोठा फरक घडवून आणू शकतात. त्यामुळे या विभागाकडे दुर्लक्ष करून अजिबात चालणार नाही. यावर चांगली पकड मिळवणं म्हणजे यशाच्या दिशेने एक मोठं पाऊल टाकण्यासारखं आहे. आज आपण काय काय बघणार आहोत त्याची ही एक छोटीशी रूपरेषा. सगळ्यात आधी अभ्यासक्रमाची रचना कशी आहे ते समजून घेऊ. मग पेपर 1 आणि 2 मध्ये काय फरक आहे ते पाहू आणि शेवटी एक जबरदस्त अभ्यास योजना कशी बनवायची यावर बोलू. चला मग आपल्या पहिल्या विभागाकडे वळूया. संपूर्ण इंग्रजी अभ्यासक्रम आहे ना, तो 2 मुख्य भागांवर उभा आहे असं समजा. आणि हे 2 भाग एकदा का व्यवस्थित समजले की तयारी करणं खूप सोपं होऊन जातं. आता हे बघा, इथे गुणांचं विभाजन खूपच महत्वाचं आहे. एकूण गुणांपैकी तब्बल 80% म्हणजे 24 गुण हे थेट इंग्रजी भाषेच्या ज्ञानावर आहेत, ज्याला आपण कंटेंट म्हणतो. आणि उरलेले 20% म्हणजे 6 गुण हे अध्यापनशास्त्रावर म्हणजे पेडॅगॉजीवर आहेत. सोप्या भाषेत सांगायचं तर इंग्रजी किती येतं आणि ते किती चांगलं शिकवता येतं ह्या दोन्हीचीही परीक्षा आहे. ठीक आहे, तर आता आपण पेपर 1च्या अभ्यासक्रमावर लक्ष देऊया. हा पेपर म्हणजे एक प्रकारे पायाभरणी आहे. टेटची तयारी करणाऱ्या प्रत्येकासाठी हा एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. स्क्रीनवर आता पेपर 1चा संपूर्ण अधिकृत अभ्यासक्रम दिसतोय. चला आता यातील प्रत्येक महत्त्वाच्या घटकावर जरा सविस्तरपणे नजर टाकूया. पेपर 1चा आत्मा म्हणजे व्याकरण. शब्दांच्या जाती, काळ, वाक्यांचे प्रकार ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे भाषेचा पक्का पायाच आहेत. ह्या संकल्पना जितक्या स्पष्ट असतील तितका पुढचा प्रवास सोपा होतो. बरं, नुसते व्याकरणाचे नियम पाठ करून चालणार नाही, त्यांचा वापर कसा करायचा हे सुद्धा महत्त्वाचं आहे. आणि तेच या घटकांमध्ये तपासलं जातं. विशेषतः आकलन म्हणजे कॉम्प्रिहेन्शन आणि शब्दसंग्रह यांवर आपली भाषेवर किती पकड आहे हे ठरतं. आता वळूया अध्यापनशास्त्राकडे. इथे नुसतं इंग्रजी येऊन भागत नाही, तर ते शिकवता कसं येईल हे महत्त्वाचं ठरतं. LSRW म्हणजेच लिसनिंग, स्पीकिंग, रीडिंग, रायटिंग ही कौशल्य मुलांमध्ये कशी विकसित करायची याचं ज्ञान इथे तपासलं जातं. चला आता पुढच्या लेव्हलवर जाऊया. पेपर 2 हा पेपर 1च्या पायावरच उभा आहे, पण ह्यात काही ॲडव्हान्स्ड विषय आहेत जे भाषेची आणखी सखोल माहिती तपासतात. स्क्रीनवर आता पेपर 2चा संपूर्ण अभ्यासक्रम दिसतोय. चला पाहूया यात नवीन काय आहे आणि कोणते विषय अधिक महत्त्वाचे आहेत. पेपर 2 मध्ये व्याकरणाची पातळी थोडी वाढते. इथे क्लॉजेस, क्रियाविशेषणांचे प्रकार, कंजंक्शन्स यांसारख्या नवीन संकल्पनांची भर पडते. इतकंच नाही तर कॉम्पोजिशनमध्ये पत्रलेखन आणि सारांश लेखनासारखे विशिष्ट प्रकारही विचारले जातात. पेपर 2चं पेडॅगॉजी बऱ्यापैकी पेपर 1 सारखंच आहे, पण इथे कम्युनिकेटिव्ह स्किल्स म्हणजे संवाद कौशल्यावर आणि अभ्यासक्रमाच्या महत्त्वावर जास्त भर दिलेला असतो. त्यामुळे विषयाची समज अधिक प्रगल्भ होते. आता येतोय सर्वात महत्त्वाचा भाग, दोन्ही पेपर्सची समोरासमोर तुलना. ही तुलना समजली की अभ्यासाची रणनीती ठरवणं एकदम सोपं होऊन जाईल. आता बघा, हा तक्ता पाहिला की सगळं चित्र एकदम स्पष्ट होतं. उदाहरणार्थ पेपर 1 मध्ये फक्त वाक्यांचे प्रकार आहेत, तर पेपर 2 मध्ये क्लॉजेससारखा प्रगत विषय येतो. तसंच शब्दसंग्रहातही पेपर 2 मध्ये विरुद्धार्थी आणि समानार्थी शब्दांवर विशेष लक्ष द्यावं लागतं. हाच फरक आपल्याला अभ्यासाची दिशा ठरवायला मदत करतो. बरं, आपण अभ्यासक्रम समजून घेतला, दोन्ही पेपर्समधला फरकही पाहिला. आता ह्या सगळ्या माहितीचा वापर करून एक स्मार्ट अभ्यास योजना कशी बनवायची ते बघूया. ही आहे यशाची चतुःसूत्री. सगळ्यात आधी दोन्ही पेपर्समध्ये जे कॉमन टॉपिक्स आहेत ते पक्के करायचे. त्यानंतर जर पेपर 2 देणार असाल तर त्यासाठीच्या खास टॉपिक्सवर लक्ष केंद्रित करायचं.
तिसरी गोष्ट म्हणजे पेडागॉजीला रोजच्या अभ्यासात जागा द्यायची. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं कॉम्प्रिहेन्शनचा सराव नियमितपणे करायचा. तर आता आपल्या सगळ्यांसमोर अभ्यासक्रमाचा एक स्पष्ट नकाशा तयार आहे. तयारी कोणत्या दिशेने करायची हे आता नक्कीच स्पष्ट झालं असेल. मग आता प्रश्न हा आहे की या प्रवासाची सुरुवात कोणत्या टॉपिकपासून करायची? योग्य नियोजन करा आणि तयारीला लागा. यश नक्कीच मिळेल.